मित्रांनो, काल रामटेकडी मधल्या आमच्या घरात झालेली चोरी तुम्ही पाहिली, पण कालच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या होत्या. आज त्या सगळ्या तुम्हाला दाखवतोय. कालच्या व्हिडिओ नंतर अनेकांनी विचारलं होतं चोरी नेमकी कुठल्या घरी झाली, म्हणून आधी रामटेकडी मधला हा आजूबाजूचा परिसर बघा. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच घराच्या बाजूला 2 घर सोडून या आधी सुद्धा सेम अशीच चोरी झाली होती. आता घरात आलो आणि हे बघा, चोरांनी घरातील संपूर्ण वायरिंग कापून नेलेली आहे. केसिंग पट्टी मधल्या वायर, ट्यूबलाईटच्या वायर, ट्यूबलाईट, बल्बची वायर काहीच सोडलेले नाही. हा फॅन मात्र इथेच आहे. बहुतेक फॅन काढताना आला नसेल किंवा काढताना एवढा घाम आला असेल की राहू दे, हा नंतर घेऊन जाऊ म्हणून सोडून गेले असतील. आणि या कपाटातून नवनवीन साड्या चोरीला गेलेल्या आहेत. आता चोर लग्न झालेला होता की प्रेमात पडलेला होता हे माहित नाही, पण साड्यावरून वाटतंय की कोणासाठी तरी नक्कीच शॉपिंग करून गेलेला आहे. पण गंमत बाजूला ठेवली तर घरातून अशा पद्धतीने सामान चोरीला जातं हे खरंच मनाला लागणार आहे. आम्ही पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दिलेली आहे. आता बघूया पोलीस काय कारवाई करतात आणि हे चोर कधी सापडतात. यापुढे या प्रकरणात जे काही अपडेट्स असतील ते मी तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून नक्कीच देत राहील. रामटेकडीत पुन्हा अशा चोऱ्या होऊ नये आणि लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.